नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9चं गणित भाग 1 मधील संच प्रकरण पाहत आहोत. यातला सराव संच 1.2. तर यातला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. आता प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सहकारण लिहा. आता पहिलं उदाहरण आहे ए बरोबर. ए हा ए मधील असा घटक आहे की ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. तर हा संच दिलाय शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. तर आता नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात, म्हणजे शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या नसते. म्हणजे ए बरोबर हा काय येईल, रिक्त संच येईल. कारण लिहायचं आपल्याला. नैसर्गिक संख्या समूहाची सुरुवात सुरुवात 1 या अंकापासून होते. मग ए हा रिक्त संच आहे. आता यातलं दुसरं आहे बी बरोबर. एक्स हा एक्स मधील असा घटक आहे की एक्स वर्ग बरोबर 0. आता बी बरोबर येथे काय येईल, 0 येईल. 0चा वर्ग बरोबर 0. 0चा एक्सची किंमत किती आहे, 0. 0चा वर्ग जर केला तर किती येतो, 0. म्हणजेच बी हा रिक्त संच नाही. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, रिक्त संच आहे का नाही हे आपल्याला सांगायचंय. आता सी बरोबर संच आहे. एक्स हा एक्स मधील असा घटक आहे की 5x - 2 बरोबर 0. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आपण कॅपिटल N ने दाखवतो, नॅचरल नंबर्स. तर आता हे समीकरण सोडूयात, एक्सची किंमत काढूयात, मग आपल्याला कळेल हा संच कसा आहे. 5x - 2 बरोबर 0. 5x तसेच हे मायनसचे 2 बरोबरच्या पुढे गेले तर काय होतील, प्लस. आता 5 आणि x यांच्यामध्ये गुणाकाराचं साईन आहे. मग गुणाकारातले 5 कशात जातात, भागाकारात. 2 हे गुणाकारातले 5 कशात गेले, भागाकारात. 2/5. परंतु 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या नाही. म्हणून सी बरोबर हा संच काय येईल, रिक्त. म्हणजेच सी हा रिक्त संच आहे. पहा काय सांगितलंय, हे समीकरण दिलंय बरोबर 0. पण एक्स नंबर कसा आहे, नैसर्गिक संख्या आहे हे आपल्याला दिलेले. पण आपण हे जर समीकरण सोडवलं तर एक्सची किंमत 2/5 आली समीकरण सोडवल्यानंतर. पण 2/5 ही नैसर्गिक संख्या आहे का, नाही. म्हणून सी हा कसा आला, रिक्त संच आहे. तर आता आपण प्रश्न 3 पाहिला. आता यातील प्रश्न 4 आपण पाहणार आहोत. प्रश्न 4 आहे. प्रश्न 4. प्रश्न 4, खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते संच अनंत आहेत ते सकारण लिहा.
पहिलं आहे ए बरोबर एक्स हा एक्स मधील असा घटक आहे की 10 पेक्षा लहान आहे. एक्स ही नैसर्गिक संख्या विद्यार्थी मित्रांनो, आपण मागे पाहिले शांत संच कशाला म्हणायचं की शांत संच आपण कशाला म्हणतो, ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येतात तो शांत संच आहे, आणि ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येत नाही त्याला आपण अनंत संच असे म्हणतो. तर पहिला आहे ए बरोबर एक्स हा एक्स मधील असा घटक आहे की 10 पेक्षा लहान संख्या आहेत. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, असं आपल्याला उदाहरण आहे. आता आपण हे सोडवूयात. आता एक्स कसं सांगितलंय, 10 पेक्षा लहान संख्या सांगितल्यात. ए बरोबर उदाहरण सोडूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 10 येईल का? नाही, कारण संचामध्ये आपल्याला 10 पेक्षा लहान संख्या सांगितल्यात. मग हा संच आपल्याला मोजता येतो, घटकांची संख्या मोजता येते. मग हे हा शांत संच आहे. यातलं दुसरं आहे बी बरोबर वाय हा वाय मधील असा घटक आहे की -1 पेक्षा लहान आहे. वाय ही पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्या. आता पहा, पूर्णांक संख्या आणि काय सांगितले, -1 पेक्षा लहान. बी संच बरोबर, आता -1 पेक्षा लहान म्हणजे किती आहे, -2 -3 डॅश डॅश डॅश, म्हणजे कितीपर्यंत असतील, ह्या अनंतापर्यंत असतील. म्हणजेच बी हा अनंत संच आहे. याचं कारण काय येईल, घटकांची संख्या अमर्याद आहे. घटकांची संख्या अमर्याद आहे. म्हणजे घटकांची संख्या आपल्याला मोजता येत नाही. यातलं 3 नंबरचं उदाहरण आहे सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. त्यांचा संच. 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. तर आता संच आपण सी लिहिणार आहोत. संच सी. शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असते, ती मोजता येऊ शकते. आपल्याला समजा 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या सांगितली तर आपल्याला मोजता येते. मग सी संच काय येईल, सी हा शांत संच आहे. शांत संच आहे. शांत संच आहे कारण शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असते
म्हणजे आपल्याला मोजता येते, मर्यादित असते, ती मोजता येऊ शकते. यातील 4 नंबरचं उदाहरण आहे, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आता याचं काय येईल, रहिवाशांचा संच, तर हाही आपल्याला मोजता येतो. आपल्या गावात किती रहिवाशी आहेत ही संख्या आपल्याला मोजता येते, म्हणजे हा शांत संच आहे. हा संच शांत संच आहे. कारण गावातील रहिवाशांची संख्या मर्यादित असते. ती मोजता येऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शांत आणि अनंत संचाविषयी हा सराव संच पाहतोय. यातील जे संच आपल्याला मोजता येतात त्यांना आपण शांत संच म्हणतो. ज्या संचातील संख्या आपल्याला मोजता येत नाही त्याला अनंत संच असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्न 3रा आणि प्रश्न 4थ्यातले 4 उदाहरणं पाहिलेले आहेत. तर माझे सगळे व्हिडिओ पहा आणि बेसिक गणित यामध्ये मी बेसिक गणितचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्या सगळ्या व्हिडिओ पाहून तुम्ही सगळा अभ्यास करायचा आहे, म्हणजे गणित विषय सोपा जाईल. इयत्ता 10वीचेही मी काही टाकलेले आहेत. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर कमेंट्स करा. धन्यवाद.